2 वर्षांनी आलो गावी, आलो या देवळामध्ये सत्यनारायणच्या पूजेला, दीप्तीला घेऊन बसलो मी पूजेला. अजय जमणार रे, भाजलाच नाही चालू आहे पण जमिनीवर टेकला पाहिजे व्यवस्थित. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गावी आलो आहे आणि आज आमच्या गावची श्री सत्यनारायणची महापूजा आहे श्री जाखमाता देवीच्या मंदिरात. तर आता आम्ही देवळात जात आहोत. इकडे सगळे आहेत आमचे जवन भानशे माजी अध्यक्ष आणि तिकडे किशोर भानशे, पुतण्या संचित आणि अथर्व, इकडे प्रभंजन आहे. तर चला आता देवळात जाऊया. हा आहे देवळाचा रस्ता इथून पुढे आणि ब्राह्मणांचा आपल्याला आवाज येत असतील. पूजा ऑलरेडी चालू झालेली आहे, आम्ही आता लेट झालेलो आहोत. सगळे गावकरी मंडळी इथं बसलेले आहेत. आता आपण आलो देवळामध्ये, बघू शकता हे पूजा चालू आहे. नमस्कार. बरं आहे ना? हो. काय झालं, कधी आलात? म्हणजे कधी आलात, कधी आलात, कधी? मला महिना झाला आलेला. अच्छा. एप्रिलच्या 12 तारखेला आलो. म्हणजे गोंधळाला आलो. हां, यायचं होतं ना, आलो. नमस्कार. गावचे अध्यक्ष, आपल्या गावचे मुंबई अध्यक्ष, ग्रामविकास मंडळाचे मुंबई अध्यक्ष आमचे काका दिलीप भानशे पूजेला आलेले आहेत. काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहे सांगा जरा. प्रतिक्रिया म्हणजे काय, आपला सालाबादप्रमाणे आपण जी पूजा करतो त्या पूजेची सुरुवात झालेली आहे. काल आपण गोंधळ घातलेला, 3 वर्षातून एकदा आपण गोंधळ घेतो. गोंधळाचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडलेला आहे. सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आणि उत्तमरित्या यशस्वीरित्या आपण पार पाडलेलं आहे. आज आपली श्री सत्यनारायणची महापूजा आहे. महापूजेला पण सकाळपासून लोक इथे आहे. इथे सजावट करणे, नंतर मग आपला पूजेचं सगळी तयारी करणे, या सगळ्यामध्ये सर्वांचं सहकार्य लाभलं. सर्वांचं धन्यवाद आणि सर्वांच्या सर्वांच्या सहकार्यानेच ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि सगळ्यांचं सहकार्य आणि सहभाग हे महत्त्वाचं असतं. सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि तरच आपले कार्यक्रम यशस्वी होतात. आज आपण सगळेच माणसं इथे आले, अजून येणार आहेत, तर आपला कार्यक्रम आजचाही यशस्वी होईल. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आता पूजा झाल्यानंतर आपण महाप्रसाद होईल. महाप्रसादानंतर आपलं नंतर मुलांच्या थोड्या स्पर्धा घेणार आहोत आपण छोट्या मोठ्या, आणि त्या स्पर्धानंतर स्त्रियांच्या पुरुषांच्या स्पर्धा घेऊ आणि त्यानंतर मग संध्याकाळचा आपला कार्यक्रम जो आहे त्या संध्याकाळी आपण आरती आणि भजनाचा कार्यक्रम होईल. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर लहान मुलांचे कार्यक्रम असतात, डान्सचे कार्यक्रम होतील आणि नंतर मग पूजेची सांगता होईल. रात्रभर जागरण असेल. इथेच आपल्याला राहायचं आहे आज रात्री. उद्या सकाळी पूजेचं विसर्जन करायचं. मित्रांनो, हा देवळाच्या पाठचा किचनचा भाग आहे. बघू शकता इथे मिरच्या तळते आहे आणि इकडे थोडे महिला मंडळ जेवणाची तयारी चालू आहे. काय वहिनी, बरं आहे ना? हे बघा इथे सगळं जेवण झालेलं आहे.
गाण्या भाऊ नमस्कार. नमस्कार. काय काय झाला जरा दाखवशील जरा उलटशील मुगाची भाजी होते. एक उलटशील का जरा डाळ आहे डाळ. हे बघा हे डाळ आता डाळ उकडते. ही भाजी इथे बनते. आता बटाटे आणले महिला मंडळाला विनंती आरतीला यायचं आहे. सत्यनारायण महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विनाशी. तुझे तुझे सेवक पादयाची. सर्वांगी सुंदर सिंदुराची. जगे जगे मानव सावळाची. जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माझे मानंदा मनापुटी. तेव्हा ते योग्य मानून घ्या. त्यांच्या हातून ग्रामस्थांच्या हातून किंवा जे पूजक आहेत त्यांच्या हातून जे काय आधी राहिलं असेल ते आपल्या पोटामध्ये सामावून घ्या.
उत्तरोत्तर सगळ्या ग्रामस्थांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी आपल्या त्यांनी प्रार्थना करतो. तसेच जे काही विद्यार्थी वर्ग आहे त्या विद्यार्थी वर्गाला त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तम असं यश संपादन करून द्या. जे काही व्यापारी वर्ग आहेत व्यवसायभिमुख जे काही परगावात आपत्स्मित परगावी आलेले आहेत त्यांना व्यापार उद्योगामध्ये उत्तम असे यश संपादन करून द्या. ज्या काही अधिक गुन्हे ज्या काही त्यांच्या मागण्या राहिल्या असतील त्या आपल्यापाशी त्यांनी मांडल्या असतील त्या त्यांच्या सर्व मागण्या आपण पूर्ण करून घ्या. त्यांच्या जे काही दुःख आहे त्यांचे जे काही रोगराई आहे किंवा रोग आहे किंवा गावामध्ये जे काही साथी येतात किंवा काही आत्ता जो पावसाचा सीझन आहे त्या पावसाच्या सीझनमध्ये ज्या काही साथी आपल्यामध्ये येतात त्या साथींपासून त्यांचं पूर्णपणे ग्रामस्थांचं रक्षण करावं अशी आपल्या मंगलचरणी प्रार्थना करतो. आणि उत्तरोत्तर त्यांच्या हातून अशी द्विगुण सेवा करून घ्यावी ही आपल्या मंगलचरणी प्रार्थना. सत्यनारायण महाराज की जय. गावदेवी माते की जय. मंगलमूर्ती मोरया. सर्व ग्रामदेवी भक्तांनी आणि आपल्या सत्यनारायणची पूजा आपण यावर्षी आयोजित केलेली आहे. सर्व भाविकांचे सर्व येणाऱ्या मुंबईकरांचे मी जावळे ग्राम विकास मंडळ आणि मुंबई मंडळ यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. ठरावाप्रमाणे यावर्षी आपण आपली पूजा ही आनंदाच्या आणि मंगलमय वातावरण साजरी होत आहे. त्या पूजेसाठी काही लोकांनी देणगी दिलेली आहे. ती देणगीची नावे जेवण माणसे वाचून दाखवतील. हॅलो. जावळे ग्रामविकास ग्रामीण आणि मुंबई आणि महिला मंडळ यांच्या संपन्न कार्यक्रम वर्तमानीचा कार्यक्रमाला आयोजित होत आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण या देवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचा मनापासून आभार. आणि या कार्यक्रमाला सर्वांनी जो हातभार लावला त्या सर्वांच्या मताने आणि महिला मंडळ ग्रामीण मंडळ आणि मुंबई मंडळाच्या वतीने सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाची रूपरेषा थोड्या वेळेत आपण वाचन करणार आहोत. आताच आपली महाआरती झालेली आहे. त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपण आयोजित करणार आहोत. तसेच जावळे ग्रामीण मंडळाचे सर्व कमिटी बॉडी आणि मुंबई मंडळाची कमिटी बॉडी माझ्या मंडळाची कमिटी बॉडी सगळं तिथे हजर राहायचं आहे. कारण रूपरेषा ज्या मुली मंडळाने आखलेली आहे त्याप्रमाणे पुढील कार्यक्रम होणार आहेत. आता या जावळे ग्रामविकास मंडळ व महिला मंडळ यांच्या आयोजित या वर्धापनाचा कार्यक्रम यात आपण अत्यंत महत्त्वाचं कार्य आपल्या देवीचा गोंधळ झाला आणि त्या गोंधळाला आपल्या मंडळाचे आणि जावळे गावचे सुपुत्र श्री सुरेश लक्ष्मण शिकवण यांनी संपूर्ण खर्च करून या देवीचा कार्यक्रम आणल्यावर पार पडला आहे. त्याचे सुद्धा या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. पुढे अंतिम कार्यक्रम आपण चांगल्या आणि सहकार्य करावं धन्यवाद देतो. तसेच आजचा जो कार्यक्रम वर्धापन 18वा वर्धापन आपण अत्यंत आनंदाच्या वातावरण पार करत आहोत. या कार्यक्रमाची सर्व महापूजेचा जो खर्च आहे ते आपले जावळे गावचे सुपुत्र आपले सर्वांचे लाडके दादा तुकाराम लक्ष्मण शिगवण यांनी कधी दिले आहे. त्यांनी सुद्धा या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या सत्यनारायणचे आपल्या पोहांची जी फी असते दक्षिणा आणि इतर प्रसारित खर्च मुंबई मंडळाने दिलेला आहे त्याचं सुद्धा आम्ही सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या या कार्यक्रमाला या वर्धापनाच्या कार्यक्रमाला आपल्या जावळे गावचे सुपुत्र आणि प्रतिष्ठित डॉक्टर राजू रघुनाथ मानसे यांनी सुद्धा आपल्या या गोड पदार्थ आपल्या या सत्यनारायणच्या महापूजा दिल्या त्याचं सुद्धा या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. दुसरं एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे एकदम महत्त्वाचं एकदम आपल्या देवीचं एक भक्त म्हणून आणि एवढ्या वर्षांची सेवा करून आपले सर्वांचे लाडके तुकाराम दादा यांनी या काल गोंधळच्या कार्यक्रमाच्या बरोबर 2 सोन्याचे हार आपल्या देवीवर चढवले आहेत. त्यांचे सुद्धा या मुंबईच्या मंडळाच्या वतीने ग्रामीण मंडळाच्या आणि महिला मंडळाच्या आभार व्यक्त करतो. आणि या उदयचा आयुष्य देवीच्या नावाने बघू की चांगल्या सहकार्य आपण सर्वांबद्दल करत आहोत. तसेच या वर्तमानच्या कार्यक्रमाला मुलांचा आणि सर्व इतर थोडा कार्यक्रम होत आहे. आपल्या गावचे माजी सेक्रेटरी संजीव मानसी यांनी केलेले आहे त्याचे सुद्धा मुंबई मंडळाच्या वतीने आभार. इतर छोट्या मोठ्या गोष्टी आणि महत्त्वाचं मध्ये महिला मंडळाने या कार्यक्रमाला चांगलं सहकार्य दिलं त्यांचं सुद्धा मुंबई मंडळ आणि ग्रामीण मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. 2 वर्षांनी आलो गावी
आलो 2 वर्षांनी आलो गावी, आलो या देवळामध्ये सत्यनारायणच्या पूजेला, दीप्तीला घेऊन बसलो मी पूजेला. झाला प्रसादाची तयारी चालली आहे. दादा थोडे प्रसाद भरता येईल. आता प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम पूजा झालेली आहे संपन्न. मी उठीन घाबरू नका तुम्ही. तीर्थप्रसादाचा लाभ. प्रसाद तीर्थप्रसाद इथे भाजी तयार झालेली आहे. वरण सुद्धा तयार झालेलं आहे. गण्या भाऊ इथले ही कुठली भाजी आहे? फ्लावरची आहे. मिक्स भाजी. हां मिक्स. त्यातला हिटर आहे तो. हिट त्याच्यात काही आहे. गणेश तू कुक आहेस की काय? म्हणजे ऑर्डर बिट घेतेस काय कुकच्या? तिने इथे बनत आहेत. बनवतो भारी मात्र. अजय जमल ना रे? भाजलंच तर चालू आहे पण जमिनीवर टेकला पाहिजे व्यवस्थित. चला हां तुला उठलं हलका आहे. पाय बघा, पाय बघ. चला भाजी पण झालेली आहे. तयार झाली आहे. वरण तयार झाले आहे. ते एक भाजी फक्त बाकी आहे. 2 भाज्या आहेत. कसा गरम गरम आहे ना? डाळ आहे ते भाजी आहे. नाही नाही उचलताना कसा गरम गरम एकदम गरम दणदणीत.
कुमार राज नरेंद्र जोशी, दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत राज नरेंद्र जोशी. इकडे इकडे इकडे. बस बस. प्रबंधक प्रभाकर मानसे, इकडे बघा. हार्दिक अभिनंदन. संकेत संतोष मानसे हे पदवीधर झालेले आहेत. विशाल सुभाष सिंगल, ओंकार सुरेश सिंगल हे सुद्धा आपल्या गावातून चांगले पदवी झालेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. त्यांचं स्वागत करते आमच्या मुंबई मंडळाचे नवोदित सचिव सन्माननीय प्रसन्न मांडव मानसे, अथर्व विकास मानसे. हार्दिक अभिनंदन. निधी किशोर मानसे, उदय शिवाय किशोर, गाव पातळीवर आणि राज्य स्तरीवर प्रथम या द्वितीय चांगल्या क्रमांकाने मान मिळाल्याबद्दल त्यांचं मुंबई मंडळ, ग्रामीण मंडळ आणि महिला मंडळ वतीने हार्दिक अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. त्यांचं पकड. हार्दिक अभिनंदन. पदवीधर झालेल्या सर्वांनी